जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा जेव्हा मार्केट ह्याच्यावरती क्लोजिंग करेल, दॅट्स इट. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मार्केट ॲक्च्युली आता वर गेलेलं आहे. हे रिलोड नाही केलेलं म्हणून असं सांगते बघा, इथं नेटवर्क पण कनेक्टेड नाही अजून. मी सांगितलं काय होतं की जेव्हा ह्याच्या मार्केट वर क्लोज करेल तेव्हा मार्केट बाईंग साईडला फुटेल, बाईंग साईडला जाईल. आपण बाईंग साईडला ट्रेड घेणार होतो. आता मी हॉटस्पॉट ऑन केले, आय थिंक कनेक्ट झालं का नाही झालं. हां, ह्याच्यावरती आपण आय थिंक नाही का बाईंगसाठी पेंडिंग एंट्री लावून ठेवायला पाहिजे होती. बघू शकतो तुम्ही, ह्याच्यावरती आपण एंट्री घेतली असती, ह्याच्या सेकंड लेवलपर्यंत टार्गेट ठेवलं असतं, ते हिट झालं असतं, पण नाही गेलं. पण जाऊ दे, छोटंसं एसएल गेलं म्हणून समजायचं. आता हे लिहितो मी जनरलमध्ये माझ्या, आणि जनरल लिहिलं इम्पॉर्टंट आहे. नाही, आजची कॅल्क्युलेशन होतं ठीक होतं, फक्त जरा डगमगलं कुठं तर पेंडिंग एंट्री लावून ठेवायला पाहिजे होती. पेंडिंग एंट्री लावली असते ना तर लय भारी काम झालं असतं. BTC बसलो होतो आपण सेलिंगला. वन इस टू कितीचा TP होता हा? 1:8चा होता. 1:8. कितीचा लॉस झाला आपला इथं? आय थिंक 1.20. ओके, 1.28 आणि BTC प्लस रेंज कॅल्क्युलेशन घेतलं होतं, TDL प्लस. ओके ओके, ठीक आहे. इथं लिहितो पेंडिंगला एंट्री लावली असती तर ठीक झालं असतं. लेसन काय शिकायला भेटलं. ठीक आहे, इथं लिहितो आता फक्त लेसन काय ते, दॅट्स इट. आय थिंक न्यूज होती का काय होतं का माहीत नाही, पण कॅन्डल रिजेक्शन बघा कसले मारते. न्यूज आय थिंक सो. आणि जे मी तुम्हाला सांगितलं होतं की 30 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये आपल्याला बाईंग साईडचा सेटअप दिसतोय. मी म्हटलं पण होतं बरं का ते, की आपल्याला 30 मिनिटाच्या ह्याच्यामध्ये बाईंग साईडचा सेटअप दिसतोय. प्रॉपरली मार्केटने ब्रेक करून एक सपोर्ट घेतला होता. होऊ शकतं इथं झालं, प्रॉपरली मार्केटने सपोर्ट घेतला होता. इथं आपण सेलिंगला बसलो होतो, इथं बाईंगला जरी बसलो असतो ना ठीक आहे. तर ते आता असतो का नसतो काही असल्या गोष्टींना बोलून काय फायदा नाही. आता काय शिकायला भेटलं हे इम्पॉर्टंट आहे. ही गोष्ट ऑब्झर्व करतोय की मार्केटने काय ह्या लेवलपासूनच मार्केट डाऊन साईडला हे करतंय, रजिस्टर मारते बघा. हे पासून इथून पण एक्झॅक्ट तिथून एक्झॅक्ट इथूनच. आय थिंक डबल टॉप तर प्रॉपर बनवला येईल, पण एकदा ह्याला टॅप केलं असतं ना ह्या लेवलला तर आपण इथं डाऊन साईडला विचार केला असता. कारण ही जी पूर्ण लेंथ म्हणजे ह्याचं प्रॉपर्ली TPचे 50% जरी भेटलं असतं ना तरी डाऊन साईडचा विचार केला असता, पण ते तसं पण नाही झालं. इथे एवढा जो गॅप आहे ना हा पेंडिंग गॅप आहे. हा पेंडिंग गॅप तर ह्या मार्केटला कवर करायला वर यावं लागणार, आय थिंक सो. दॅट्स इट, एवढंच आहे. आता बघू, आता जे काय म्हणतं तर मला सांगेनच मी पुढं. हा व्हिडिओ इथे एंड करूया. दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय असेल ते सांगतो तुम्हाला.